तुमचा पॉइंट जातोय कुठं मला अजूनही कळत नाही. तुम्हाला जातीवरच जायचंय का? मला महाराष्ट्राला हे सांगू इच्छिते, ही माझी जबाबदारी आहे. हे इथे बसलेल्यांची कुणाचीच जबाबदारी या शब्दांची, ही माझी जबाबदारी. जर तुम्हाला जातीवरच जायचंय तर आम्हाला तसं सांगून ठेवा, मग आम्ही जातीवरच जाऊ. खरंच सांगते, आम्ही वैतागलोय, अक्षरशः वैताग आला या गोष्टींचा, की पेज उघडलं की नुसतीच जात दिसतीये, कुठं काही करायला गेलं की नुसतीच जात दिसतीये. कुणी चांगल्या मार्कांनी पास झाला, अरे आरक्षण भेटलं असेल, अरे कुणी याच्यामध्ये आला, अरे हा अॅट्रॉसिटी टाकेल. तुम्ही आम्हाला माणूस म्हणून कधी वागवणार? तुम्ही आम्हाला त्या जातीच्या पलड्यात न ठेवता बाहेर आम्हाला माणूस म्हणून कधी वागवणार? आणि मग तुम्ही आमच्याकडून ही अपेक्षा करा की हे जातमध्ये, आम्ही जातमध्ये कधी आणलेच नाही, तो आमचा स्वाभिमान आहे हे नक्की, पण आम्ही त्या गोष्टी वारंवार मध्ये घेऊन नाही आलोय. आंदोलनं असू, प्रत्येक माणसासाठी पॅन्थरने आंदोलनं केलेली आहेत, प्रत्येक धर्मासाठी आंदोलनं केली. आमचा मोठोच आहे की जिथं जिथं अन्याय होईल तिथे तिथे न्यायाची मागणी करू, मग कुठल्याही जातीसाठी असो, कुठल्याही धर्मासाठी असो, कुठल्याही पंथासाठी असो. मग आम्ही आमच्या कधी जातीवरती खेळलोच नाहीये, मग तुम्ही का हा वारंवार मुद्दा आणताय? आणि राहिल्या गोष्टी माझ्या बॅकग्राऊंडच्या, तर प्रचंड भारी बॅकग्राऊंड आहे माझा, ज्या बॅकग्राऊंडला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, अण्णाभाऊ साठेंची लेखणी, महात्मा ज्योतिबा फुलेंची कणखर लेखणी, राजश्री शाहू महाराजांची मैत्री, इतक्या सगळ्या गोष्टी लाभलेल्या आहेत. बिरसा मुंडांसारखे विचार आम्हाला लाभलेत, हेच माझं बॅकग्राऊंड आहे. मला अजून एक गोष्ट महाराष्ट्राच्या जे माझ्या वयातले मुलं आहेत त्यांना सांगायचे, बघ मित्रांनो आणि मैत्रिणींनो, इतिहास विसरून चालणार नाही, इतिहास विसरून चालणार नाही. 4 ओळी मी त्यांच्यासाठी लिहिल्या होत्या, ज्या मी तेव्हाही बोलले बिग बॉसच्या घरामध्ये, त्यांनी त्या दाखवल्या नाही, की मर्द रांगडा मातीचा तू, स्वाभिमानी मूल निवासी आहे, मान तुझी तलवार आणि स्वाभिमान तुझी राणी आहे, झेलून अपमानाचे धडे ही छाती तुझी निधडी आहे, उठ रणांगणात हे मैदान आता तुझं, फरक फक्त इतकाच ही लढाई तुझी तुझ्याशीच आहे. हे आपल्या लोकांना कधी कळणार आहे? हे कधी आपण आपल्या युथला सांगणार आहे? त्यातली एखादी मुलगी जर येते तर त्याच्यातही तुम्ही माझ्यावरती एलिगेशन्स लावताय की मी तलवार घेऊन चालले. अरे तलवार माझ्यासाठी काय आहे, किंवा माझा जो ऐकणारा वर्ग आहे त्यांच्यासाठी काय? वैचारिक माणूस जेव्हा तलवारीची उपमा देतो तर ती उपमा दिली कोणाला गेली हे बघा ना आधी. इतकंच मला सांगायचं.